नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती बद्दल जीके चे 20 प्रश्न जे की तुम्हाला लिपिक व शिपाई हमालसाठी उपयुक्त ठरतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे आणि तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच कळवायचा आहे। पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, केंद्र शासनाने खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित केला आहे? ए 15 ऑगस्ट, बी 6 फेब्रुवारी, सी 25 जानेवारी, डी 12 जानेवारी। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे सी 25 जानेवारी। पुढील प्रश्न आहे, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? ए आफ्रिका, बी अमेरिका, सी ऑस्ट्रेलिया, डी आशिया। तुमचे योग्य उत्तर आहे ए आफ्रिका। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे। ए साखर उद्योग, बी ताग उद्योग, सी सुती कापड उद्योग, डी लोह पोलाद उद्योग। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। योग्य उत्तर आहे सी सुती कापड उद्योग। पुढील प्रश्न आहे, पर्यावरणास हानी न पोहोचवणाऱ्या उत्पादनास कोणते प्रमाणपत्र दिले जाते? ए एगमार्क, बी आयएसओ, सी युरो 1, डी इकोमार्क। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे डी इकोमार्क। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा हा शासकीय महसुलाचे सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे। ए कर योजना, बी शासकीय उद्योगांचा नफा, सी परकीय कर्ज, डी सार्वजनिक ठेवी। तुमचे योग्य उत्तर आहे ए कर योजना। पुढील प्रश्न आहे, स्टॉक एक्सचेंजवर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? ए भारतीय रिझर्व्ह बँक, बी सेबी, सी महाराष्ट्र सरकारचा वित्त विभाग, डी भारतीय सरकारचा वित्त विभाग। उत्तर कोणाला माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे बी सेबी। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी मुख्यमंत्री, डी लोकसभा अध्यक्ष। आणि तुमचा स्कोर किती आला विद्यार्थी मित्रांनो ते व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे बी राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? ए 2002, बी 1975, सी 1990, डी 1993। तुमचे योग्य उत्तर आहे डी 1993। पुढील प्रश्न आहे, चीन या देशाचे चलन कोणते? ए डॉलर, बी पौंड, सी युआन, डी येन। तुमचे योग्य उत्तर आहे सी युआन। पुढील प्रश्न आहे, चीन मधील झालेल्या आशियाई खेळ 2023 मध्ये भारताने किती पदके जिंकली? ए 383, बी 107, सी 190, डी 188। तुमचे योग्य उत्तर आहे बी 107। पुढील प्रश्न आहे, जागतिक पोस्टल दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? ए 5 ऑक्टोबर, बी 9 ऑक्टोबर, सी 19 ऑक्टोबर, डी 12 ऑक्टोबर। योग्य उत्तर आहे बी 9 ऑक्टोबर। पुढील प्रश्न आहे, ओरसंग नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ए कोयना नदी, बी तापी नदी, सी कृष्णा नदी, डी नर्मदा नदी। तुमचं योग्य उत्तर आहे डी नर्मदा नदी। पुढील प्रश्न आहे, शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नाशिक, बी रत्नागिरी, सी सिंधुदुर्ग, डी हिंगोली। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। योग्य उत्तर आहे सी सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न आहे, केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? ए त्रास देणे, बी खून करणे, सी केस कापणे, डी विश्वासघात करणे। योग्य उत्तर आहे डी विश्वासघात करणे। पुढील प्रश्न आहे, बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? ए बंगला, बी इमारत, सी तुरुंग, डी सदन। खूपच आयमचे प्रश्न आहेत। उत्तर आहे सी तुरुंग। पुढील प्रश्न आहे, भारतात कोणती व्यक्ती सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे? ए राखी झुंझुनवाला, बी सावित्री जिंदाल, सी फाल्गुनी नायर, डी किरण मुजुमदार शॉ। योग्य उत्तर आहे बी सावित्री जिंदाल। पुढील प्रश्न आहे, कोणत्या भारतीय खेळाडूला वर्ल्ड ॲथलेटिक ऑफ द इयर साठी नामांकन मिळाले आहे? ए ओजस देवताळे, बी अविनाश साबळे,
सी नीरज चोप्रा, डी अदिती स्वामी। तुमचे योग्य उत्तर आहे सी नीरज चोप्रा। पुढील प्रश्न आहे, कोणत्या दिवशी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करतात? ए 4 ऑक्टोबर, बी 11 ऑक्टोबर, सी 14 ऑक्टोबर, डी 8 ऑक्टोबर। तुमचे योग्य उत्तर आहे सी 14 ऑक्टोबर। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाची यादीत कोणत्या देशातील चांगी एअरपोर्ट सर्वप्रथम स्थानी आहे? ए चीन, बी मलेशिया, सी सिंगापूर, डी जपान। तुमचे योग्य उत्तर आहे सी सिंगापूर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात 15 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात? ए कृषी दिन, बी कामगार दिन, सी पुस्तक दिन, डी वाचन प्रेरणा दिन। योग्य उत्तर आहे डी वाचन प्रेरणा दिन। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचे तुम्हाला प्रश्न कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।